अंबरनाथमधील एक कलिंगड विक्रीच्या आड लहान बाळांच्या विक्रीचा धंदा करायचा अशी धक्कादायक बाब समोर आली आहे। बदलापुरातील वन विभागाने हा प्रकार उघडकीस आणलाय। अंबरनाथ पश्चिमेच्या फॉरेस्ट नाका परिसरामध्ये कलिंगड विकणाऱ्या एका तरुणाला कचरा टाकण्यावरनं फॉरेस्ट विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हटकलं होतं आणि त्यावेळेला कलिंगड विक्रेता तुषार साळवे याने या संदर्भातले व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर टाकले। त्यामुळे तुषार साळवेला पुन्हा ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये बाळ विक्री संदर्भातील अनेक गोष्टी समोर आल्या। याआधीही तुषार साळवेला मानवी तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली होती। जामिनावरती सुटका झाल्यानंतर त्यानं पुन्हा तोच धंदा सुरू केला। आता वन विभागाच्या सतर्कतेमुळे तुषार साळवेला पुन्हा अटक झाली आहे। या प्रकरणी आता पोलीस अधिक तपास करतायत। जो संबंधित इसम आहे तो फॉरेस्ट विभागाच्या जागेवरती त्याच्या फळ विक्रीचा जो कचरा आहे तो टाकत असतो आणि त्याच्यावरूनच त्याने एक व्हिडिओ व्हायरल केला होता। त्या अनुषंगाने त्याला पोलीस स्टेशनला बोलवले असता त्या तपासामध्ये त्याचा मोबाईल चेक केल्यानंतर सदरचा प्रकार हा उघडकीस आलेला आहे। त्यामध्ये आम्ही संबंधित BNSSचे सेक्शन अप्लाय केलेले आहेत आणि त्याचा आज आम्ही मान्य न्यायालयासमोर PCR घेऊन पुढील तपास करत आहोत। मोबाईलमध्ये त्यांनी त्याच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये आपल्याला जे लहान मुलं आहेत तर त्याची खरेदी विक्रीची चार्ट आम्हाला सापडली होती। मग त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहोत।